आणि ऑइल पण ते. काय नाव आपलं? माझं नाव सुभाष अनंत सुभाष अनंत बोळिंजकर. कोळीसकर बोळिंजकर कोळींजकर बोळिंजकर. सुभाष अनंत बोळिंजकर. किती वर्षापासून आपण गणपती बनवताय? 60 वर्ष. 60. हे तुमचं स्वतःच वर्कशॉप आहे का? गणपती नसतात त्यावेळेला तुम्ही काय बनवता? नाही, आधी पूर्वी आमच्याकडे लोहारी सुतारी काम करत होतो, बैलगाड्या बनवत होतो, सांगे बनवत होतो, त्याच्यानंतर मग रिक्षाची पण कामं करत होतो. आता नाही, आता 12 महिने घेत गणपतीचं. अच्छा, नागपंचमीच्या वेळेला नाग वगैरे असं काय किंवा देवी? नाही, देवी बनवत नाही, नागपंचमी बनवत, फक्त गणपती आहे. अच्छा, साधारणतः तुमच्या म्हणजे जर हे वर्षभर तुम्ही काम करता तर या गणपतीच्या सीझन मध्ये साधारणतः किती मूर्त्या विक्री होतात? 7,500-8,000. आणि किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंत आपल्या मूर्त्या असतात? 400 रुपयापासून 8,000-9,000. आपल्या घरी म्हणजे आपली मुलं वगैरे हेच करतात की काही? नाही, आता मुलं कॉलेज करतात. आमची 3री पिढी, आमची 2री पिढी. हे पहिले त्यांनी फाउंडर आनंद बाबाजी बोलले, त्यांचे 2 भाऊ आणि आता आपण करतो. आम्ही 6 भाऊ. आपला एक भाऊ आमचा बघतो. कुठे कुठे जातात आपल्या मूर्त्या? ठाणा जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी, रत्नागिरी, रायगड, बेलापूर, राजस्थान, नंतर कधी कोण मध्ये दुबईला नेतं, अमेरिकेला नेतं, महाराष्ट्रात. असं काही एखादं पॅटर्न आहे का की त्या पॅटर्नच्याच मूर्त्या जास्त जातात? आता आमच्याकडे इतकं जुनं चाललं कालावधी ही मूर्ती सर्वात जास्त चालते, सगळ्यात जास्त. आणि 10 नंबर सर्वात जास्त, खूप जुनी मूर्ती. कोणी असं वेगवेगळ्या याचं ऑर्डर देतं का तुमच्याकडे? नाही, आमच्याकडे जे गणपती बनवलेले असतात ते आपल्याकडे तुम्ही ऑर्डर कॅलेंडर बनवून आणून आम्ही बनवतो. काही आणखीन काही सांगणार का तुमच्या या उद्योगाबद्दल? या उद्योगात आता म्हणजे हे खूप वाढत चाललं. भक्त वाढल्यामुळे गणपतीची संख्या खूप वाढत चालली. आता काय आलंय, मातीचा आणायचा प्रयत्न चालला प्रदूषणाच्यासाठी, त्याच्यानंतर खूप परिणाम होईल. तर मातीची एवढे गणपती बनणार नाही. आज जेवढी क्वांटिटी अख्ख्या महाराष्ट्रात लागते तेवढी क्वांटिटी मातीने नाही बनणार. आपल्या 8 दिवसाला खूप गणपती बनतो, मातीने नाही देणार. आणि हल्ली ते माहिती ना की कागदाच्या लग्न इको फ्रेंडली, त्याच्या आधी मातीचे किंवा कागदाचे लग्न, ते एवढे गणपती होणार नाही आणि एवढे कारखाने कोणी करणार नाही. पण तुम्हाला असं काही जाणवलं का की त्या इको फ्रेंडली गणपतीची क्रेज आल्यामुळे या पीओपीच्या काही फरक पडला? काही फरक या समाजात दोन्ही तऱ्हेची माणसं आहे ना. हो, ते तर आहे. प्रदूषण करणारी आहे, प्रदूषण रोग थांबवणारी पण आहे. आता प्रदूषण कुठल्या कुठल्या गोष्टीने होत नाही, ते काय आपण थांबवणार आहे? पेट्रोलने होतं, केमिकल फॅक्टरीने होतं, त्याच्यावर कोण पर्याय नाही करत. फक्त स्मॉल इंडस्ट्रीवाले धंदे नाही गेला. आता माणिकचंद बंद करणार होते, झालं बंद. प्लास्टिकच्या पिशव्या बंद करणार होते, झालं बंद. नाही, श्रीमंत लोकांचे धंदे सगळे चालतात आणि मिडियम लोकांचे धंदे बंद केले जातात प्रदूषणाच्या नाव. प्रदूषण कुठल्या गोष्टीतून होत नाही. समुद्राच्या पाण्यामध्ये ड्रेनेज सोडलं जातं, होतं ना. हे काय थांबवणार आहे का? मला एवढं माहिती की आपल्याला या आधुनिक युगात जगात यायचं थोडं प्रदूषण सहन करायलाच लागतं. त्याचं तुम्ही कोकणात जाऊन ना शुद्ध हवा का, बाकी कुठल्या फॅसिलिटी तुम्हाला मिळणार? आज प्रदूषण मोबाईलनी पण प्रदूषण होतं, दारू सिगरेटने होतं, ते काने धंदे बंद करत, 3-4 काने बंदी आणत. तर त्याच्याने गव्हर्नमेंटला देणं मिळतो, जास्त पैसा मिळतो. म्हणजे जे गरीब आहे, जे गव्हर्नमेंटची सब देऊ शकत नाही, त्या गणपती त्या धंद्याला तुम्ही. आज गणपतीचा धंदा खूप मोठा वाढला, हजारो लोक याच्यावर पोट करतात. उद्याचं मातीचे करायला लागले आणि लगद्याचे करायला, आणि लगदा कशापासून बनतो? शेवटी कागदाचा आहे, तो बांबूपासून बनतो. बांबू मग शेवटी लाकूड तोड आलीच ना. आणि लगद्याचा जरी गणपती केला तो पाण्यात टाकला तर तो पुढे जाऊन अडकणार ना. शेवटी काय तो पाण्याचं प्रदूषण थांबणार आहे का? प्रदूषण थांबत आहे तर मग सगळं लोकांना अंगासाठी सगळ्या सोयी बंद करून टाका. आधुनिक युगातून सोडून द्या, साधं जगा, गाडीतून पण फिरायचं, बैलगाडीतून फिरायला लागेल, तीच पर्याय होईल. आज याच्या वेळी पण आपलं हे केलं की 10 नंतर लाऊडस्पीकर लावायचा, पण विमानं रात्री 12-2 ला पण उडत असतात, त्यांचं पण हे चालतं. म्हणजे फक्त आपल्या हिंदूंचे सण असतात
त्यांच्यावर बंदी आणली जाते. बाकी जिकडे मोठ्या लोकांचे धंदे असतात त्याच्यावर काय बंदी नाही. त्याचा आवाज किती आहे, लाऊडस्पीकर एवढा तर नाही ना, लाऊडस्पीकर पेक्षा जास्त आहे ना, पण ते उडलं जातं ना 2 वाजता मला त्याच्यावर काही बंदी आणली जाते. मी हे काही विषमता आहे म्हणजे गरिबांना हे करायचं आणि श्रीमंतांचे धंदे सगळे लागू करायचे. मला काय अर्थ नाही. जर प्रगती करायची आहे तर तुम्हाला प्रदूषण भोगायला लागणार आहे. आज कुठल्या गोष्टीत प्रदूषण नाही आहे. प्रदूषणाशिवाय आपण जगूच शकणार नाही. आज फ्रीज आणि यांचं पण काय इन्व्हर्टर लावतो बॅटऱ्या, त्यांचं पण प्रदूषण होतं, पण आपल्या लाईटची गरज आहे ना. आपण थोडा वेळ पण पंखा सहन करू शकत नाही. त्यामुळे ते बघत नाही. मग आपण हे बारीक सारी गोष्टी बघत नाही. आज प्रदूषणाच्या गोष्टी करतात मग का नाही नाली सफाई होत, रस्ते का नाही पॉज राहत, ते कोणी काय केलं जातं. फक्त हे आपण प्रदूषण फक्त जनतेकडून हे करायचं की प्रदूषण थांबवा. आणि बेकारी वाढल्यानंतर मग गुंडगिरी वाढली. बस बाकी काय होणार. भ्रष्टाचार वर चालले त्याच्यावर कोण बोलत नाही. तो थांबवत नाही, तो कोण थांबवत नाही. आपल्या हिंदूंच्या सणात जास्त आणि आपले हिंदूच जास्त त्यात. मुसलमानांच्या सणावर कधी बंदी येत नाही. त्यांचा भोंगा चालतो, कोण बोलत जातात. मग आपलेच लोक असे करतात. असं झालं. आधुनिक सुद्धा खाल्ली पाहिजे. म्हणजे मग प्रदूषण खायला लागले. मला 100 वर्षाचं आयुष्य नव्हतं शुद्ध हवा पण. कारण जर शुद्ध हवा खायची असती तर सगळे शेतकरी कामं धंदे सोडण्याची मुंबईत आलेच नसते. मुंबईत आता एवढी भरली नसती. सगळी गावं ओस पडली आहे. सगळी शुद्ध हवा आहे. बाकीची मानते आहे ना खायचे. तर शेवटी लोकांना रोजी पाहिजे. भले 2 दिवस मला जगायला मिळालं आहे, पण मला मोबाईल पाहिजे, सगळी आधुनिक सुख पाहिजे, फ्रीज पाहिजे, फ्रीजचं पाणी पाहिजे, टीव्ही पाहिजे आणि कार पाहिजे. मला नको 100 वर्ष जगाची काय होत नाही विदाउट प्रदूषण.